हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला न्यूट्रिएंट सायकलिंगबद्दलच्या काही माहिती थोडक्यात सांगणार आहे. आणि यामध्ये मुख्यत्वे करून नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल आणि फॉस्फरस सायकल यांचं सायकलिंग या एलिमेंट्सचं ओव्हरऑल त्यांच्या कंपाऊंड्सचं हे या पृथ्वीवर कसं होत असतं याची एक थोडक्यात माहिती तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. तर जसं आपण एनर्जी फ्लोच्या बाबतीत बघितलेलं आहे, एनर्जी फ्लो हा इकोसिस्टीमला किंवा इकोसिस्टीम्सना हा फंक्शनल बनवतो. आपण त्याला म्हणतो वन ऑफ फंक्शनल ॲट्रिब्यूट्स ऑफ इकोसिस्टीम्स. तर या सर्व सजीव संस्थेमध्ये फ्लो होत राहते एनर्जी, सर्वांना जिवंत ठेवण्याचं काम. इवन मी सांगेन की निर्जीव वस्तूसुद्धा एका अर्थानं त्याच्यामध्ये एनर्जी असते आणि ते रिॲक्ट होतात. कंपाऊंड फॉर्मेशन, डिसऑर्गनायझेशन आणि पुन्हा नवीन रिॲक्शन, हे सगळं एका सिस्टमॅटिक वेनं, डिसिप्लिन्ड वेनं लाखो कोट्यावधी वर्षांपासून होत आहे. तर तो फ्लो ऑफ एनर्जी आहे. या पृथ्वीवर अशा लाखो इकोसिस्टीम्स वेगवेगळ्या प्रकारच्या, छोट्या मोठ्या असतील, या फंक्शन होत असतात. आणि मी असंही म्हणेन की त्याची एक वैशिष्ट्य आहे की त्या ॲक्टिव्हिटीज ह्या पूर्ण त्यांच्या पद्धतीनुसार पूर्णत्वाकडे नेल्या जातात. मग ते रिॲक्शन असो, मग ते फॉर्मेशन असो कंपाऊंडचं, किंवा जंगलांचं फॉर्मेशन असो, त्यांची लाईफ स्पॅन असो, लाईफ सायकल असो, मी असं पण इथं बोलेन, किंवा बर्थपासून ग्रोथ, मॅच्युरिटी अँटिल डेथ स्टेज, या सर्व गोष्टी ह्या प्रत्येक सजीवाशी निगडीत आहेत, प्रत्येक फॉर्म झालेल्या कंपाऊंडशी निगडीत आहेत. आणि हे सगळं न्यूट्रिएंट सायकलिंग, एलिमेंटल सायकलिंगच्या थ्रू चालत असतं. फक्त एनर्जी असून चालत नाही, तर एलिमेंट्ससुद्धा पाहिजेत. तर न्यूट्रिएंट सायकलिंग हा वन ऑफ इम्पॉर्टंट फंक्शनल ॲट्रिब्यूट ऑफ इकोसिस्टीम. तर मुख्यत्वे करून कोणते न्यूट्रिएंट्स या इकोसिस्टीम्समध्ये वेगवेगळ्या, पॉन्ड इकोसिस्टीम असेल छोटी, किंवा मी असं सांगेन की रिव्हर इकोसिस्टीम असेल, फ्रेश वॉटर फ्लोईंग बॉडी आहे, कोस्टल वॉटर इश्चुरीज असतील, ओशनिक ओपन वॉटर बॉडीज असतील, किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीम, हिमालयन इकोसिस्टीम असेल जी माउंटेनेशियस आहे, हाय ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट एरियाज असतील. तर इथं न्यूट्रिएंट सायकलिंगच होतं. आणि त्यामुळंच तुम्हाला पाहायला मिळेल क्लायमेटिक कंडिशन्स, फर्टिलिटी ऑफ द सॉइल्स, डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम्स हे कमी जास्त प्रमाणात होत असतं. सो बेस्ड ऑन अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, सनलाईट म्हणजे एनर्जी असेल, आणि ओव्हरऑल तिथल्या क्लायमेटिक कंडिशन्स. तर तुम्ही बघा, ट्रॉपिकल रिजनमध्ये जास्त आहे, न्यूट्रिएंट सायकलिंग पण इथं जास्त होत असतं, किंवा ते फास्ट आहे, न्यूट्रिएंट सायकलिंगचं रेट इथं जास्त आहे असं मी म्हणेन, ॲज कम्पेअर्ड टू सबट्रॉपिकल आणि टेम्परेट रिजन्समध्ये. इवन प्रॉडक्टिव्हिटी ऑफ द हे सर्वात जास्त इक्वेटोरियल किंवा नियरबाय इक्वेटोरियल रिजनमध्ये जास्त का आहे, तर तुमचं इथं ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तर हायड्रोलॉजिकल सायकलच्या बाबतीत आपण ऐकलेलं आहे, पाण्याचं सुद्धा सायकलिंग होतं. सो दरवर्षी काही ठराविक इंच, मला वाटतं 3 ते 4 इंच पाणी असं एक लेयर समुद्राच्या, ओशन्सच्या मधून तो निघून इव्हॅपोरेट होतो, त्याचं आपण बाष्पीभवन होतं असं म्हणतो, आणि ते कंडेन्सेशन झाल्यावर पुन्हा पृथ्वीवर येतं. सर हायड्रोलॉजिकल सायकलिंग हे सुद्धा याला H2O सायकलिंग असंही आपण म्हणू. तर ओव्हरऑल हा एक सर्क्युलर पाथ आहे. ओके, लक्षात ठेवा, सायकलिंग्ज होत असतात, चेंजेस होत असतात, आणि रिपिटेटिव्ह चेंजेस होत असतात. किंवा असं मी म्हणेन की ठराविक एलिमेंट्सचं रिपिटेटिव्ह, एलिमेंट्स जातात, एलिमेंट्स पुन्हा येतात, किंवा कंपाऊंड्स फॉर्म होतात, डिफॉर्म होतात, आणि पुन्हा ते फॉर्मेशनच्या मार्गाकडे लागतात. तर हे
यालाच आपण एलिमेंट्सच्या बाबतीत किंवा हे जे काही मी CNS ओके किंवा ऑक्सिजन असेल, हायड्रोलॉजिकल पार्ट ऑफ सायकल असेल किंवा फॉस्फरस असेल, इवन सल्फर सायकलसुद्धा आहे. तर याला बायोजिओकेमिकल सायकल्स, ते बायोलॉजिकल फॉर्ममध्ये जातात, बायोटिक फॅक्टर्समधून येतात किंवा ते एकमेकांशी इंटरॅक्ट होत असतात, वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असतात, निसर्गातून येतात, निसर्गामध्येच जातात आणि हे जिओलॉजिकल बायोटिक फॅक्टरशी रिलेटेड आहेत. म्हणून बायोजिओकेमिकल सायकल्स असाही एक शब्द आपण त्यांना वापरतो. तर न्यूट्रियंट्स किंवा आता आपण अन्न खातो, न्यूट्रियंट्स आपल्याला मिळतात, अमिनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, NPK मॅक्रो एलिमेंट्स आहेत, मायक्रो एलिमेंट्स आहेत. या सर्वांची आपल्या शरीराला गरज आहे आपल्या ग्रोथसाठी, मॅच्युरिटीसाठी. विटॅमिन्स आहेत प्रॉपर नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शनिंगसाठी. फक्त आपण नाही तर लाखो प्रकारचे सजीव या पृथ्वीवर आहेत, त्यांना हे न्यूट्रियंट्स लागतात, नाहीतर ते सफर होतील, त्यांची अननॅचरल डेथ होईल किंवा बिफोर मॅच्युरिटी डेथ होईल किंवा ते नष्ट होतील. ओव्हरऑल ती कम्युनिटी पण नष्ट होण्याच्या मार्गावर असू शकते जर त्यांना प्रॉपर त्या भागामध्ये जर न्यूट्रियंट्स किंवा त्यांना लागणारे घटक, पोषक घटक मिळत नसतील तर एलिमेंटल फॉर्म असेल किंवा कोणताही फॉर्म असेल, ज्या ज्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये तो सजीवांना मिळाला पाहिजे आणि यासाठी हे सगळं न्यूट्रियंट सायकलिंगमधून पुढं होत असतं. तर फूड चेन आणि फूड वेव ह्या यासाठीच आहेत. ओके, किंवा आपण बघतो डेट्रिटस ऑर्गॅनिझम्स आहेत आणि पुन्हा मग डिकम्पोजर्स आहेत. तर ओव्हरऑल डिकम्पोजिशन होणं, डिग्रेडेशन होणं, नष्ट होणं हा निसर्गाचा नियम आहे. आपण त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. आणखी सांगेन की काय होतं, जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल फॉर्म झालेले असतात, उदाहरणार्थ माझ्या शरीरात आहेत, सर्व सजीवांच्या शरीरात आहेत, कॉम्प्लेक्स फॉर्ममधले लॉंग चेन कंपाऊंड असंही म्हणू, ते सिम्पलर फॉर्म्समध्ये कन्वर्ट होतात या न्यूट्रियंट वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून रिसायकलिंगच्या पद्धतीमुळे. आणि कॉम्प्लेक्स सिम्पल टू कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स टू सिम्पल हीच आहे न्यूट्रियंट सायकलिंग. आणखी एक सांगेन की ऑर्गॅनिक इंटू इनऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक इंटू ऑर्गॅनिक फॉर्म्समध्ये. आता आपल्या बॉडीमध्ये फेरस आहे किंवा ज्याच्यामुळे हिम तयार होतो किंवा मॅग्नेशियम आहे, जो क्लोरोफिलमध्ये सुद्धा सेंट्रल ॲटम आहे प्लॅन्ट्सच्या, तो आपल्यालाही रिक्वायर्ड आहे. आपल्याला बाकीचे सुद्धा वेगवेगळे मेटलिक एलिमेंट्स ते आपल्या शरीरात आहेत, कॉपर आहे, झिंक आहे आणि ते ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आपल्या इथं अवेलेबल आहेत. ते पुन्हा इनऑर्गॅनिकचा पार्ट बनू शकतात, केमिकल प्रोसेसेस आहेत किंवा ते अबायोटिक फॉर्ममध्ये पुन्हा जातात. तर मी पहिल्यांदा सांगेन अबाउट नायट्रोजन सायकल. तुम्हाला माहिती आहे 78% ऑफ नायट्रोजन या संपूर्ण ॲटमॉस्फिअर मध्ये अवेलेबल आहे, पण त्यातला अगदी थोड्या प्रमाणातला नायट्रोजन हा सजीवांना अवेलेबल होतो आणि तो यूजफुल फॉर्ममध्ये असला पाहिजे. तर नायट्रोजनचं फिक्सेशन हे फिजिकल वेनं लाईटनिंग आपल्याला माहिती आहे किंवा बायोलॉजिकल प्रोसेसेसमधून होत असतं. आणि बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये बॅक्टेरिया इम्पॉर्टंट, बॅक्टेरियल कन्वर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू अवेलेबल फॉर्म ऑफ नायट्रोजन टू द प्लांट स्पेसीज असतील. आणि मग प्लांटमधून आपण प्लांटला ईट केल्यामुळं पार्ट ऑफ फूड चेन किंवा फूड वेब आपल्याला तो नायट्रोजन आपल्या शरीरामध्ये येतो किंवा कन्वर्जन इंटू काही वॉटर बॉडीजमध्ये सुद्धा तो डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकतो. तर सियानो बॅक्टेरिया हे सुद्धा नाव तुम्ही ऐकलं असेल, ब्ल्यू ग्रीन अल्गी आपण असं त्यांना म्हणतो. इवन रूट नोड्यूल्समध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं फिक्सेशन हे रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टरद्वारे केलं जातं. ग्राउंडनटचं एक चांगलं एक्झाम्पल आपल्याला नेहमी दिलं जातं. तर नायट्रोजन हा प्लॅन्ट्समध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या मेटॅबॉलिझमसाठी वापरला जातो. आपला जो फॉर्म आहे, आपले हे शरीराचे एक ॲज अ सिंगल ऑर्गॅनिझम किंवा वेगवेगळे पार्ट्स जे काही आहेत दॅट ऑल आर फॉर्म्ड, म्हणजे सेलपासून जी ग्रोथ सुरुवात होते, इट इज बिकॉज ऑफ अमिनो ॲसिड्स. आणि अमिनो ॲसिड्सचा मेजर स्ट्रक्चरल कंपोनंट हा नायट्रोजन आहे.
सी आहे, CHN हे 3 एलिमेंट असे आहेत खूपच विदाउट विच लाईफ कॅनॉट एक्झिस्ट असंही मी म्हणेन. किंवा मग प्रोटीन, अमिनो ॲसिड्सपासून प्रोटीन्स फॉर्म्स होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर आपण पाहतो की वेगवेगळ्या फूड चेनद्वारे किंवा ईटिंग अँड बिईंग ईटन या प्रोसेसद्वारे हे नायट्रोजनचे फॉर्म्स आपल्याला म्हणजे सर्व सजीवांना अवेलेबल होत असतात. डीके आहे, डेथ आहे, डेट्रिटस थ्रू आहे, डिकम्पोजिशन आहे, बॅक्टेरियल ॲक्शन आहे आणि मग आपल्याला ऑर्गॅनिकली बाउंड कॉम्प्लेक्स फॉर्ममधले जे कंपाऊंड्स आहेत किंवा फॉर्म्स ऑफ नायट्रोजन ते अवेलेबल फॉर्म्समध्ये येतात. किंवा मी असंही सांगेन की अमोनिफाईंग किंवा डिनायट्रिफाईंग असे काही बॅक्टेरिया असतात, ते कन्व्हर्जन इंटू अमोनिया किंवा नायट्राइट्स किंवा नायट्रेट्समध्ये करतात. आता नायट्राइट हा अनस्टेबल फॉर्म ऑफ नायट्रोजन आहे. तो खूप वेळ जर शरीरात राहिला किंवा प्लॅन्ट्समध्ये राहिला तर टॉक्सिक स्वरूपात असू शकतो. तर त्याचं कन्व्हर्जन हे इमिजिएटली नायट्रेटमध्ये होत असतं, NO3 या फॉर्ममध्ये. तर हे लक्षात ठेवा की नायट्रेट हा स्टेबल फॉर्म आहे आणि नायट्रेट तो लागतो प्लॅन्ट्सना किंवा इतर सजीवांना. पण ओव्हर अवेलेबिलिटी ऑफ नायट्रेट, मी एक जाता एक्झाम्पल सांगेल की पाण्यामध्ये जर ग्राउंड वॉटरमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर नायट्रेटमुळं ब्ल्यू बेबी सिंड्रोम किंवा मला वाटतं मिथॅनोग्लोबेनेमिया असा डिसीज होतो. त्यामुळं आणि ॲक्च्युली हा नायट्रेट येतो तो इंडस्ट्रियल वेस्ट्स, इफ्लुएंट्स, इनइफिशियंटली ट्रीटेड इफ्लुएंट्स, वेस्ट वॉटर्समुळं किंवा सिवेजमध्ये सुद्धा तो असू शकतो. आपण फर्टिलायझर आणि आर्टिफिशियल फर्टिलायझरचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर, इवन ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये सुद्धा नायट्रोजन असतो आणि तो जास्त प्रमाणात वापरल्यावर तो पुन्हा पाण्यातच येतो किंवा तो सायकलिंग होत असतं किंवा फूड चेन फूड वेब थ्रू जात असतो. तर ओव्हर अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स हे सुद्धा हार्मफुल असतं. हे तुम्हाला गोष्ट चांगली माहिती आहे. नायट्रोजन येतो कुठून? मी सांगेन की ॲज पार्ट ऑफ ही जी सायकल होत असते ना, इंडस्ट्रियल इमिशन्स आहेत, आपण बर्निंग होतं वेगवेगळ्या प्रकारच्या फ्युएलचं, फॉसिल फ्युएल्स असतील किंवा व्होल्कॅनिक इरप्शन्समधून सुद्धा नायट्रोजन येतो. इवन एक्सक्रीशनमधून तो नायट्रोजन हा बाहेर जात असतो आणि पास ऑन होत असतो किंवा त्याचे फॉर्म्स असतील. इवन ॲसिड रेनच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन की तो पुन्हा पाणी किंवा लँड, सेडिमेंट किंवा जमिनीवरच येणार आहे नायट्रोजन आणि तो पुन्हा पार्ट ऑफ सायकल. तर ॲटमॉस्फिअर, थ्रू लँड, पार्ट्स, टेरेस्ट्रा, वॉटर बॉडीज, अगेन इंटू पार्ट ऑफ इमिशन्स असतील किंवा ॲज पार्ट ऑफ कन्झप्शन, फूड चेन फूड वेबद्वारे हे सगळं न्यूट्रिएंट सायकलिंग होत असतं. आता मी कार्बन सायकलच्या बाबतीत थोडंसं बोलेन की कार्बन इमिशन्स ह्या गेल्या इंडस्ट्रियलायझेशनपासून गेल्या 250 वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात होत आहेत. ॲक्च्युली ते 273 ppm इतकं कॉन्सन्ट्रेशन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन होतं आणि आता ते मोर दॅन 373 ppm आहे आणि एन्हान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट होत आहे. आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज, आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटीज जे आहे, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे, ओव्हर यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स जे आहे, व्हेइक्युलर इमिशन्स असतील, इंडस्ट्रियल असतील, वेगवेगळ्या कारणे डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज होत असतील, तर मुख्यत्वे करून कार्बन हा मोठ्या प्रमाणावर आज बाहेर पडत आहे. त्याच्यामुळं एन्हान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग, ओव्हरऑल पृथ्वीचं टेम्परेचर हे वाढतं आहे आणि क्लायमेट चेंज होत आहे. क्लायमेटमध्ये डिस्टर्बन्सेस येत आहेत. मग फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लॉन्स वाढणं, इंटेन्सिटी वाढणं, रेनफॉल, ड्रॉट कंडिशन्स, ॲडवर्स कंडिशन्स किंवा एक्स्ट्रीम कंडिशन्स, मोर दॅन एक्सपेक्टेड, असं सगळं काही आपल्या जगभरातील बऱ्याच भागात चाललेलं आहे. पण काही गोष्टी आपण अशा समजल्या पाहिजेत की निसर्गामध्ये काही ठराविक डिकेड्सनी
एक्स्ट्रीम इव्हेंटसुद्धा होत असतात, तो पार्ट ऑफ नेचर आहे. पण ह्युमन इंड्युस्ड क्लायमेट चेंज दिस इज ट्रूथ, आणि ती आपण कमी करू शकतो. ओके, तर कार्बनचं सायकलिंग हे मी सांगितलं की डिस्टर्बन्सेस मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि तो ओव्हरऑल निसर्गाद्वारे बॅलन्स केला जातो. निसर्गापुढे आपण काहीच नाही, ती शक्ती अगाध किंवा आपल्या इमॅजिनेशनच्या सुद्धा पलीकडे आहे. निसर्गाला जे करायचं आहे तो योग्य वेळी आणि त्या वेळेला करत असतो. सगळं काही सिस्टमॅटिक वेजने, निसर्गाच्या व्ह्यूने मी सांगतो आहे, ते होत असतं. तर मुख्यत्वे करून मी सांगेन की एक्स्ट्रा कार्बन डायऑक्साईड जर हवेमध्ये झाला, ॲटमॉस्फिअरमध्ये 0.033 इतकं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तर तो ॲब्सॉर्ब होतो. ओशन्स, वॉटर बॉडीज ॲक्ट ॲज अ सिंक. आता बघा, ओशन्समध्ये पण जातो. आणि दुसरा फॉर्म आहे टेरेस्ट्रा. प्लांट्सना लागतो कार्बन डायऑक्साईड, आणि ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे स्वतःचे कार्बोहायड्रेट्स तयार करतात. आणि कार्बोहायड्रेट्स फॉर्म ऑफ कार्बन, आणि स्वतःचं अन्न फोटो ऑटोट्रॉफ्स आपण त्यांना म्हणतो. तर हवेमध्ये आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, प्लांट्स घेतात. सगळे प्लांट्स जवळपास जगभरात आपण बघतो, टेरेस्ट्रियल किंवा लँडवर ग्रीनरी जी दिसते त्याच्यामध्ये कार्बन हा ॲक्युमुलेट झालेला असतो. आपण ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमधला आणि प्लांटमधला एस्टिमेट करतो, वॉकेली अँड ब्लॅक मेथड. ओके, ही मेथड वापरली जाते तो एस्टिमेट करण्यासाठी. तर जनरली ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज हे 7% हा जनरली मॅक्झिमम असतो. इवन तो समवेअर इट मे एक्सटेंड टू 16 किंवा 17%, थोडासा काही जास्तसुद्धा असू शकतो. पण इन जनरल फर्टाईल सॉईल्समध्ये तो 1, 2, 3 अशा पर्सेंटमध्ये सुद्धा असतो. तर त्याचं पर्सेंटेज हे ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज हे व्हेरिएबल असतं. फर्टाईल सॉईलमध्ये तो जास्त असतो, मुख्यत्वे करून फॉरेस्ट सॉईलमध्ये तो जास्त असणार. कारण बघा, तिथं न्यूट्रिएंट सायकलिंग होतं, तो तिथं अवेलेबल आहे. ग्रोथ ऑफ अदर प्लांट्स किंवा अदर ऑर्गॅनिझम्स, प्रोड्युसर्स, हर्बिओर्स, कार्निओर्स ह्याच्या चेन सिस्टीमला फूड प्रोव्हाइड करायचं मुख्य काम हा कार्बन करत असतो, कार्बोहायड्रेट्स थ्रू. तर पुन्हा होतं काय की कार्बन हा ऑर्गॅनिक फॉर्ममधून डेथ अँड डिकेच्या प्रोसेसद्वारे तो पुन्हा रिटर्न होतो, पाण्यामध्ये जातो. एलिमेंट अदर आयोनिक फॉर्म्स असतील, कंपाऊंड्स असतील किंवा डिकम्पोजिशन इज द बेस्ट वे, आणि पुन्हा तो इझिली अवेलेबल फॉर्ममध्ये प्लांट्सला होतो आणि ते टेकअप अँड ग्रो, वेगवेगळे फॉर्म्स तयार होतात. रिॲक्शन्स ह्या कंटिन्युअसली निसर्गामध्ये होत असतात. तर मी आता पुढचं एक शेवटचा पॉईंट सांगेन की तो फॉस्फरस सायकलच्या बाबतीत आहे. फॉस्फरस हा कधीही सिंगल एलिमेंटल फॉर्ममध्ये नसतो, तो फॉस्फेटच्या रूपात असतो. तर मी सांगेन की फॉस्फरस हा अवेलेबल असतो रॉक्सच्या स्वरूपात. फॉस्फेट रिझर्व्ज हा शब्द आपण ऐकलेला आहे, किंवा मी सॉल्ट्स म्हणेन, कंपाऊंड्सच्या स्वरूपात असतो. आणि फर्टिलायझरच्या रूपानंसुद्धा काही आपण मिक्सिंग करून किंवा आर्टिफिशियल फर्टिलायझर जे बनवले जातात, हा फॉस्फेट फॉर्ममधला फॉस्फरस आपण यूज करतो. इंडस्ट्रियल यूज किंवा बाकी बऱ्याच गोष्टी त्याच्याशी असोसिएटेड आहेत. तर आपण फॉस्फरस एक्स्ट्रॅक्ट करत आहोत मोठ्या प्रमाणावर, एस्पेशली ॲज पार्ट ऑफ फर्टिलायझर्स. आपण लँड्समध्ये मोठ्या प्रमाणात, मी तर म्हणेन thousands of tons of phosphorus in one sense throughout the world is used as fertilizer. जो समजा लोकसंख्या कमी असती किंवा एक 500-600 वर्षापूर्वी तो इतक्या प्रमाणात एक्स्ट्रॅक्ट करून यूज केला जात नव्हता. इट मीन्स आपण काय करतो आहे, त्याची जे सायकलिंग आहे त्याच्यामध्ये आपला डिस्टर्बन्स झालेला आहे, वाढलेला आहे. ठीक आहे, मी असं सांगेन की रनऑफद्वारे इट्रॉफिकेशन होतं, पाऊस पडतो, सीपेज होतं किंवा रनऑफ होतो नियरबाय स्ट्रीम्समध्ये. आपण बघतो मोस्ट ऑफ दी लेक्स किंवा वॉटर बॉडीचं युट्रॉफिकेशन, याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जास्त प्रमाणात असतात. मेनली
नायट्रेट्स आणि फॉस्फेट हे आल्यामुळं अल्गल ब्लूम किंवा ठराविक स्पेसीज, इकॉर्निया असेल किंवा पिस्टिया असेल किंवा ओशनिक वॉटर बॉडीजमध्ये सुद्धा नियरबाय कोस्टल किंवा एकाच प्रकारच्या मोठ्या प्रमाणात ब्लूम्स आढळून येतात. तर हे फेवरेबल कंडिशन असतं, ही एक चांगली गोष्ट आहे. पण एकच न्यूट्रिएंट वाढतो, तीसुद्धा इतर सजीवांसाठी, इतर ऑर्गॅनिझमसाठी धोक्याची स्टेज असते. मग होतं काय, अल्गल ब्लूममुळे पाण्यामध्ये योग्य प्रकारे ऑक्सिजन पोहोचू शकत नाही, डिझॉल्व ऑक्सिजन इंटरफेरन्स होतो किंवा तो कमी होतो आणि एक डॉमिनंट स्पेसिस झाल्यामुळं इतर स्पेसिसचं सर्वायवल, मग ते त्यावर डिपेंड असणारे हर्बिओर्स किंवा कार्निओर्स यांच्या संख्येमध्ये सुद्धा डिस्टर्बन्स येतो, त्यांचा नंबर कमी होतो किंवा ते नष्ट होऊ लागतात. तर तुम्ही बघितलं की हा रन ऑफ हा, मी इतकंही सांगेन की डीप सीमध्ये सुद्धा मग हे फॉस्फरस हा जाऊ शकतो बाय व्हेरियस वेज. ओव्हरऑल मी हे सांगेन की ओव्हरऑल या फॉस्फरसच्या सायकलमध्ये डिस्टर्बन्स आलेला, इंटरफेरन्स वाढलेला आहे, ह्युमन बीइंगचा इंटरफेरन्स. पॉप्युलेशनच इतके आहे आणि ही पॉप्युलेशन वाढतच आहे. तर मुख्यत्वे करून मी आणखी एक एक्झाम्पल सांगेल की सी बर्ड्स असतात, लॉंग थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स ट्रॅव्हल करणारे पक्षी असतात. तर ते सी बर्ड्स मुख्यत्वे करून फिशवर डिपेंड असतात आणि फिशमध्ये तो फॉस्फरस असतो जो सेडिमेंट किंवा डिझॉल्व्ड ओशन वॉटर बॉडीजमध्ये असतो. तो त्यांच्यामध्ये येऊन पुन्हा तो सी बर्ड्समध्ये जातो आणि सी बर्ड्सचं जे ड्रॉपिंग्ज असतात जिथं जिथं ते जातात त्याच्यामुळे तो फॉस्फरस पुन्हा अवेलेबल लँडवर सुद्धा होऊ शकतो. तुम्ही बघितले असेल जगभरात असे काही फॉस्फरसचे डिपॉझिट्स आहेत हॅविंग हाय फर्टिलायझर व्हॅल्यू ऑफ दॅट सॉईल. तर ओव्हरऑल मी इतकं सांगेन की हे जे न्यूट्रिएंट सायकल्स आहेत, नायट्रोजन असेल, कार्बन असेल, फॉस्फरस असेल, आणखी काही एलिमेंट्स आहेत, मी सांगितल्याप्रमाणे सल्फर आहे, काही गॅसियस सायकल आहेत, काही सेडिमेंटरी सायकल आहेत. तर हे मिलियन्स ऑफ इयर्सपासून चालत आलेलं आहे. मी तर असं म्हणेन आज जे सर्व या पृथ्वीवर सजीव आहेत हे सुद्धा या न्यूट्रियंट रिसायकलिंगचा पार्ट आहेत. वी होल्ड दॅट न्यूट्रियंट्स टू बी अवेलेबल फॉर सम अदर्स अँड फ्युचर. आणि लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे, विचार करण्यासाठी आपली इमॅजिन शक्ती कमी पडते की हे सगळं कशा पद्धतीनं सिस्टमॅटिकली इन डिसिप्लिन वेज मॅनेज केलं जात असतं. हाच निसर्ग आहे आणि तीच निसर्गाची ही सगळी आपण ज्याविषयी बोलतो, मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे, शक्ती आहे. आणि ही तुम्ही जाणून घ्या. अभ्यास करता करता या नैसर्गिक फॉर्म्स, नैसर्गिक सायक्लिंग्स, ट्रान्सफर्स, प्रिन्सिपल्स, लॉ लाईक प्रिन्सिपल्स ऑफ द नेचर हे अंडरस्टँड करून घ्या. तर आज मी इथंच थांबेन. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.